इकडे नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना डावलून हेमंत गोडसे यांना तिकीट दिल्यानं ओबीसी समाज नाराज असल्याची सध्या चर्चा आहे। नाशिकमध्ये ही नाराजी दर्शवणारे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। मतपेटीमध्ये आपली ताकद दाखवून द्या असं आवाहन करणारं होर्डिंग सध्या लावण्यात आलंय। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा तिढा हा बघायला मिळाला होता। छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर काही दिवसातच हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा ही झाली होती आणि त्यानंतर ओबीसी समाजाची मतं ही महायुतीला नको आहेत का असा ट्रेंड हा बघायला मिळत होता आणि आता नाशिकमध्ये खरं तर अशी होर्डिंगच आपल्याला बघायला मिळत आहेत। मी सध्या काठेगल्ली परिसरामध्ये आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर आता तरी उठ ओबीसी जागा हो, आम्ही तर ओबीसी 70% आहोत तरी सुद्धा तिकीट नाही, मतपेटीत आपली ताकद दाखवून द्या असा एक इशाराच्या होर्डिंगमधून दाखवण्यात आलेला आहे। ओबीसी समाजाने उघड आपली नाराजी जी आहे ती आता व्यक्त केलेली आहेत। खरं तर ओबीसी समाजाचे काही नेते मंडळी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। दादा, हे होर्डिंग लागलेले आहेत, काय तुमची नाराजी नक्की? होर्डिंगचा उद्देश काय? मी गजू गोडके, ओबीसी सुवर्णकाल समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। ओबीसी समाज म्हणजे हा छोटा जो समाज असतो, धोबी असेल, माळे असेल, साळे असेल, तेली असेल, धनगर असेल, या ठिकाणी हा महाराष्ट्रामध्ये हा 70% ओबीसी समाज आहे आणि केवळ 30% समाज मराठा समाज जरी आपलाच असला परंतु मराठा समाजाचे विधानसभेत असेल, ग्रामपंचायत असेल, सर्वीकडे मराठा समाजाचंच नेतृत्व। आणि या ठिकाणी सन्माननीय भुजबळ साहेबांना तिकीट भारतीय जनता पार्टीने मोदी साहेबांनी तिकीट दिल्यानंतर त्यांना केवळ मराठा समाजाची नाराजी न ओढून घेण्यासाठी त्यांना तिकीट नाकारलं गेलं। आणि हे दुर्दैव आमचं आहे का भुजबळ साहेब हे देवदूत म्हणून ओबीसीसाठी लढले, आमचे घरदार जाळण्यात आले, आमच्यावरती दादागिरी करण्यात आली आणि मग कोणीतरी उठलं सुद्धा नाही पाहिजे आणि एकमेव माणूस भुजबळ साहेब ते उठले। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो का जर का आपल्या समाजाचं, मी सुवर्णकार असेल, माझ्या समाजाचं नेतृत्व मी करू नये, माझ्या समाजाचं काम मी करू नये, म्हणजे याचा अर्थ असा आहे का जर का भुजबळ साहेबांनी पूर्वी भुजबळ साहेबांना माळी समाजाचे म्हटलं जायचं परंतु त्या माणसांनी संपूर्ण ओबीसी, दलित, वंचित या समाजासाठी त्यांनी खूप काही केलं। आणि त्यांचंच जर का तुम्ही जर का त्यांचंच म्हणून नाही म्हणत मी, भुजबळ साहेबांचं नाही, परंतु एक ओबीसी नेतृत्व म्हणून आज जर का पाहिलं तर तिकडं मुंडेताई आहेत, परंतु मुंडेताईंनी कुठल्याही प्रकारचं उघडपणे कुठलंही काम केलेलं नाही। आम्ही मुंडेताई म्हणूनच म्हणत नाही, परंतु ओबीसी समाजाचं मला एक सांगा, आता तुम्ही होर्डिंग लावलं आहे त्यावरती ती प्रतिमा दिसते, ती छगन भुजबळ आहेत का? गळ्यात देखील मफलर बघायला मिळते। दुसरी गोष्ट, आता आपली पुढची भूमिका काय? आपण आता नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना मदत करणार की नाही? नाही, निश्चितच भुजबळ साहेबांचाच तो फोटो आहे, निश्चितच त्याच्याबद्दल कोणालाही शंका येण्यासारखं नाही। हेमंत गोडसेच नाही, आम्ही भुजबळ साहेबांचे म्हणूनच या ठिकाणी बोलत नाही, परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं आहे का कुठल्या पद्धतीमध्ये आम्ही हेमंत आप्पा गोडसेंना ओबीसींनी तिकीट द्यायचं का? त्याच गोडसे साहेबांनी जरांगे पाटील आल्यानंतर त्यांच्यावरती झेंडा हात टाकले आणि मी गजू गोडके या नाशिकमध्ये ओबीसीचं महाराष्ट्रातून पहिल्यांदा उपोषण करत असताना साधा फोन सुद्धा केलेला नाही। आम्ही मरणाच्या दारात बसलेलो असताना मग यांना नुसतंच यांनाच नाही, आम्ही तर म्हणतो मतदारांना आपण हे सांगू नाही शकत का कोणाला मत द्यावं, परंतु आता तरी ओबीसींनी उठलं पाहिजे, दलितांनी उठलं पाहिजे, वंचितांनी उठलं पाहिजे। प्रकाश आंबेडकर सारख्या लोकांना जर का तुम्ही तिकीटा नाकारतात तर हे दुर्दैव आहे। तुम्ही जे म्हटलंय मतपेटीत आपली ताकद दाखवून द्या, म्हणजे काय नक्की करावं असं तुमचं म्हणणं आहे? काय इशारा दिला? आता इशारा असा आहे का मतपेटीमध्ये जर का ओबीसी समाजाला, ज्या नेतृत्वाला, जो लढवय्या नेतृत्व आहे त्यांना जर का तिकीट जर का नसेल देत तर निश्चितच ओबीसी समाजाने आपला निर्णय निश्चितपणे एकंदरीत आपण तो विचार करून आपण म्हणतोय का आपण ते मतदान चांगल्या व्यक्तींना दिला पाहिजे। जे चांगले व्यक्ती म्हणजे आपण हे मतदान मी तर म्हणतो नोटाला द्यायला पाहिजे, ही तर माझी भावना आहे। आता परत भुजबळ साहेबांनी नेतृत्व करायला पाहिजे का निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटतंय? भुजबळ आमची तर भूमिका आम्ही तेवढं हे नाही आहे, परंतु भुजबळ साहेब समर्थक म्हणूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दलित, वंचित समाजाने, ओबीसी समाजाने खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांसाठी पेटून उठला पाहिजे आणि या संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही बॅनर पण लावत आहोत आणि हे सर्व आम्ही करत आहोत। आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे संतप्त भावना या पदाधिकाऱ्यांच्या आहेत। भुजबळांना तिकीट नाकारल्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती नाराज झालेला आहे। कॅमेरामन किरण कटरेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।